पुण्याच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले। दत्तात्रय गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलेले, मात्र याचे राष्ट्रवादीच्या आजी माजी मंत्र्यांसोबत आणि नेत्यांसोबत फोटो असल्याची सुद्धा माहिती समोर येते। आपल्यासोबत उदय सामंत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। एकीकडे आपण पाहतोय महिला सुरक्षेबद्दल सरकार गांभीर्याने पाऊल उचलते, दुसरीकडे दत्ता गाडेचे फोटो आता समोर येतात, काय म्हणाल? एक लक्षात घेतलं पाहिजे की एखादा गुन्हेगार जाणीवपूर्वक बाजूला येऊन फोटो काढून डीपीवर ठेवत असेल किंवा स्टेटसवर ठेवत असेल तर त्याचा परिणाम कुठच्याही तपास यंत्रणेवर होणार नाही याची दक्षता देखील पोलिसांनी घेतली पाहिजे। आणि मला असं वाटतं की कोणाचाही फोटो त्याच्यावर असला तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। कारण शेवटी ज्या पद्धतीनं अत्याचार झालेला आहे, ज्या पद्धतीनं तो प्रसंग घडलेला आहे, त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे, तो फाशीपर्यंत पोचला पाहिजे। परत असं कोण धाडस करणार नाही अशा पद्धतीची अद्दल त्याला घडली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण योगेश कदम यांचं जे वक्तव्य होतं कालचं, त्याचा विपर्यास झाला या वक्तव्याचा असं म्हणावं, कारण ते म्हणतात की महिलेनं कुठलाही प्रतिकार केला नाही। ते गृहराज्यमंत्री आहेत, त्यांना काय इन्फॉर्मेशन मिळाली माझी त्यांची अजून चर्चा झालेली नाही, परंतु महिलेवर झालेला अत्याचार जो आहे त्याचा बिमोड झाला पाहिजे। कुठच्याही परिस्थितीमध्ये पोलिसांचं काय म्हणणं आहे हे बघून कोर्ट देखील निर्णय घेईल, परंतु त्याला अद्दल घडली पाहिजे आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या कोणी कृत्य करू नये अशा पद्धतीची दहशत बसली पाहिजे। कराडला VIP ट्रीटमेंट मिळते, देशमुख कुटुंबीय आरोप करतायत आणि CCTV फुटेजची मागणी करतायत। हे बघा, आरोपीला मला असं वाटतं की वाल्मिकी कराड असू दे किंवा अन्य कोण असू दे, मला असं वाटत नाही की त्याला VIP ट्रीटमेंट मिळते, परंतु अशा पद्धतीची ट्रीटमेंट देण्याचं काम एखादा अधिकारी जर करत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जो आरोपी आहे, जो गुन्हेगार आहे, तो 100% गुन्हेगार आहे, त्याला VIP ट्रीटमेंट द्यायची काहीच गरज नाही। पालकमंत्रीपदाचा तिढा सुटतोय का? कारण नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजनकडे राहणार असं म्हणतंय भाजप, पण रायगडचं जे पालकमंत्रीपद आहे, जे भरत शेठ गोगावले यांना अपेक्षित आहे, त्याच्याबद्दल अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बसून तोडगा काढावा असं भाजपकडून सांगण्यात आल्याची माहिती। पालकमंत्रीपदाच्या बाबतीतले आम्ही सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत, ते आमचे नेते आहेत, मुख्य नेते आहेत, त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील। पण रायगडमध्ये भरत शेठ गोगावले पालकमंत्री व्हावेत ही आमची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे। कारण रायगडला मी स्वतः ॲडजस्टमेंट म्हणून 2.5 वर्ष त्या ठिकाणी पालकमंत्री राहिलेलो होतो, कारण त्यावेळी फक्त भरत शेठ मंत्री नव्हते आणि भरत शेठ मंत्री झाल्यानंतर ते रायगडचे पालकमंत्री व्हावेत ही माझी देखील प्रामाणिक भावना आहे। एकनाथ शिंदे यांना माधवजी शिंदे पुरस्कार मिळाला, त्यावर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे की त्यांना भविष्यामध्ये बरेच पुरस्कार मिळू शकतात आणि अमित शाह यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार मिळू शकतात, यासाठी सुद्धा आम्ही मागणी करू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी आज केलं आहे, काय म्हणाल? नाही, शिंदे साहेबांना पुरस्कार मिळाल्यानंतर हे रोजच तिरस्कार त्याचा करतात ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडे त्यांच्या वक्तव्याकडे काय लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। ज्या दिल्लीच्या तख्त्यावर महाजी शिंदेने स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं, त्यांच्या नावाचा पुरस्कार शिंदे साहेबांना जेव्हा मिळतो, हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे। आणि म्हणून राजकीय अभिनिवेश असू शकतात, राजकीय वादविवाद असू शकतात, तात्विक मतभेद असू शकतात, परंतु एखाद्या व्यक्तीला सारखं बदनाम करायचं, एखाद्या व्यक्तीबद्दल स्वतःला काही मिळालं नाही म्हणून दुसऱ्याला दोष द्यायचा, असं कोणी करू नये ह्या मताचा मी आहे। एकनाथ शिंदे फार मोठे लेखक आहेत, कवी आहेत, साहित्यिक आहेत आणि त्यांना काय काय पदव्या द्यायच्या त्या देखील आम्ही देऊ, तर पदव्या विकत घेऊ शकतात अशी सुद्धा टीका त्यांनी केली। एक प्रकारचा खोचक टोला हा? नाही, मला असं वाटतं की 3 वर्षापूर्वी जे नाटक माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लिहिलं, दिग्दर्शित केलं, त्याचं नाव होतं मुंबई गोवा वाया गुवाहाटी, आणि ते नाटक प्रदर्शित झाल्यामुळं काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ आहे, त्याच्यामुळं त्यांना बदनाम करणं, त्यांच्यावर टीका करणं, त्यांची अवहेलना करणं, परंतु याच्यातनं कुठेही एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाला डाग लागत नाही, एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व कमी होत नाही, उलट त्यांच्या टीकेमुळं अजूनही माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दलची आपुलकी आणि आकर्षण हे जनतेमध्ये वाढायला लागलेलं आहे। मराठी भाषा साहित्य आणि स्वाभिमान याचा एकनाथ शिंदेशी काही संबंध नाही आहे। त्यांनी तुलना केली आहे औरंगजेब, निजाम आणि अफजल खानाशी आणि स्वतःची ज्यांनी साहित्यिकांना दलाल म्हटलं त्यांनी साहित्याबद्दल आणि मराठी भाषेबद्दल आम्हाला सांगायची आवश्यकता नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देतात, ते म्हणतात की सुरत लुटावी लागलेली, छत्रपती महाराजांनी त्यांच्या मावळ्यांकडे पैसे नव्हते। मी त्याचंच उत्तर दिलं ना, साहित्यावर अशा मंडळींना बोलण्याचा अधिकार नाही, इतिहासावर बोलण्याचा अधिकार नाही। ज्यांनी साहित्यातून इतिहास लिहिला, ज्यांनी साहित्यातून इतिहासाचं दर्शन महाराष्ट्राला करून दिलं, त्याच साहित्यिकांना दलाल म्हणणाऱ्यांनी मराठीचं कर्तृत्व आणि मराठीपण हे आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही। नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न विचारत आहे सेन्सर बोर्ड, बरीचशी टीका टिप्पणी होते यावर। खरं तर पद्म पुरस्कारानं नामदेव ढसाळ हे सन्मानित झालेले आहेत। नामदेव ढसाळ कोण हे विचारणं फार दुर्दैवी आहे।
या संदर्भात मी स्वतः आजच आशिष शेलार साहेबांशी चर्चा करणार आहे. मी त्या पिक्चरच्या दिग्दर्शकांशी देखील बोललेलो आहे, त्या सिनेमाच्या दिग्दर्शकांशी देखील बोललेलो आहे. माझं बोलणं त्यांच्याशी अर्धवट राहिलं आहे, पण आज मी त्यांच्याशी बोलेन, नक्की काय अडचण आहे हे समजून घेईन आणि त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील. शेवटचा प्रश्न आहे, ऑपरेशन टायगर कुठपर्यंत पोहोचलं आणि किती जणांची आणखी एंट्री सध्या शिवसेनेमध्ये होणारे अधिकृतरित्या? महाविकास आघाडीतले अनेक माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत. त्याच्यामुळं ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा शिंदे साहेबांबद्दलचं जे आकर्षण आहे, शिंदे साहेबांबद्दलची आपुलकी आहे, हे जी सगळी मंडळी त्यांच्यावर टीका करतात, त्याच्यामुळे शिंदे साहेब हे सगळं कसं सहन करतात याबद्दल देखील एक आपुलकी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं फार मोठी लोक एकनाथ शिंदे साहेबांकडे आकर्षित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि याचा परिणाम तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेना आहे त्याच्यापेक्षा भरारी घेतलेली आपल्याला दिसेल. एक प्रश्न आहे, तुम्ही जिथे जाता तिथे बोललं जातं आहे की आप आए बाहर आई. आप आए बाहर आई कैसी आई? आप आए बाहर आई. मैं जहाँ आया कार्यक्रम में वहाँ आप आए इसलिए बाहर आई. बऱ्याच चर्चा आहे की तुम्ही कुठे जाताय का, तुमच्यासोबत कोणी जात आहे का? तर मी आता इथं आलो, माझ्यासोबत तुम्ही आहे. शिवसैनिक हा शिवसेनेमध्येच राहणार हे निश्चित आहे. शिवसैनिक हा शिवसेनेमध्येच राहणार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करणार. एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यामध्ये मी खारीचा वाटा उचलतोय, म्हणून काही लोकांना पोटदुखी आहे. ते ओवा त्यांना मी भरपूर आणलेला आहे, त्यांना काहीतरी खायला देणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.